विषय फौजदारी कायद्यात महिलांचे विशेष अधिकार. 1. FIR दाखल करण्याचा अधिकार. CRPC कलम 154 किंवा BNSS कलम 173. कोणतीही महिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR दाखल करू शकते. जर महिला शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या असमर्थ असेल तर तिचा जबाब तिच्या राहत्या घरी नोंदवणे बंधनकारक आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महिला पोलीस अधिकाऱ्यानेच जबाब नोंदवावा. केस लॉ. ललिता कुमारी बनाम उत्तर प्रदेश सरकार 2013. या निकालानुसार कॉग्निझेबल ऑफेन्स असल्यास FIR नोंदवणे बंधनकारक आहे. 2. महिलांची अटक. विशेष नियम. CRPC कलम 46(4) किंवा BNSS कलम 43(5). सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलेला अटक करता येत नाही. अपवादात्मक परिस्थितीत दंडाधिकाऱ्याची लेखी परवानगी आवश्यक आहे. CRPC कलम 51(2). महिलांची झडती फक्त महिला पोलीस कर्मचारीच घेऊ शकते. केस लॉ. शीला बारसे बनाम महाराष्ट्र राज्य 1983. महिलांच्या कोठडीतील सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली. 3. जबाब नोंदवताना विशेष संरक्षण. CRPC कलम 160. महिलेला पोलीस स्टेशनमध्ये बोलावता येत नाही. तिचा जबाब तिच्या राहत्या घरीच नोंदवल्या पाहिजे. CRPC कलम 164(5)(a). बलात्कार पीडितेचा जबाब दंडाधिकाऱ्यासमोर तात्काळ नोंदवणे आवश्यक आहे. 4. लैंगिक गुन्ह्यांबाबत कायदेशीर संरक्षण. BNS कलम 63 ते 74, पूर्वी IPC 375 ते 376D, बलात्कार आणि सामूहिक बलात्कार. BNS कलम 75, पूर्वी IPC 354, विनयभंग. BNS कलम 76, पूर्वी IPC 354A, लैंगिक छळ. BSA किंवा पूर्वी इंडियन एव्हिडन्स ॲक्ट कलम 114A. बलात्कार प्रकरणात संमती नव्हती असे पीडितेने सांगितल्यास न्यायालय संमती नव्हती असे गृहीत धरते. केस लॉ. तुकाराम बनाम महाराष्ट्र राज्य मथुरा बलात्कार प्रकरण 1979. या प्रकरणानंतर बलात्कार कायद्यात मोठे बदल झाले. मुकेश बनाम राज्य NCT दिल्ली 2017. निर्भया प्रकरणानंतर 2013 मध्ये कायद्यात कडक बदल करण्यात आले. 5. मोफत वैद्यकीय तपासणीचा अधिकार. CRPC कलम 357C. सरकारी आणि खाजगी रुग्णालयांनी लैंगिक अत्याचार पीडितेला मोफत उपचार देणे बंधनकारक आहे. केस लॉ. परमानंद कटारा बनाम भारत संघ 1989. कोणत्याही जखमी व्यक्तीस तात्काळ उपचार देणे डॉक्टरचे कर्तव्य आहे. 6. इन कॅमेरा ट्रायल किंवा गोपनीय सुनावणी. CRPC कलम 327(2). बलात्कारासारख्या प्रकरणांची सुनावणी बंद न्यायालयात किंवा इन कॅमेरा होते. IPC 228A किंवा BNS 72, पीडितेचे नाव जाहीर करणे हा गुन्हा आहे.